भी करना चाहता हूँ. स्पर्धा परीक्षा वगैरह खूप है, बरोबर है, खूप टफ है. है मुश्किल फिर भी करना चाहता हूँ, गली में रंग भरना चाहता हूँ. है मुश्किल फिर भी करना चाहता हूँ, गली में रंग भरना चाहता हूँ, और मेरी हर राह को रोको रकीबो, मैं खुद में से गुजरना चाहता हूँ. आता या वाक्यामधलं जे शेवटचं वाक्य होतं ना, तो आजच्या सेमिनारचा रियल विषय आहे. मैं खुद में से गुजरना. आणि जो मनुष्य आयुष्यामध्ये स्वतः मधून जातो ना, जगामध्ये त्याला रोखण्याची ताकद बाजूच्यांच्यामध्ये कधीच नसते. आमचा प्रॉब्लेम हा आहे की आम्ही स्वतः मधून जात नाही कधी, म्हणून आम्ही पराभूत होतो, म्हणून आम्ही निराशाने त्रासले जातो. खुद में से गुजरना, आणि त्याला तुम्ही म्हणतो अंतर्मनीय इच्छा निर्मिती मागचं मानसशास्त्र. आता बघा, लक्षात घ्या, इच्छेचं काय महत्व आहे आयुष्यात. त्याचं एक साधं आमच्या सेमिनारच्या सायकोलॉजीमध्ये एक वाक्य लिहिलेलं आहे, सुंदर आहे की विल डेव्हलपमेंट फ्रॉम सबकॉन्शियस माइंड फॉर सक्सेस इज फर्स्ट स्टेप टू अचीव सक्सेस. माणसाच्या मनामध्ये यशस्वी होण्याची, एक मनामध्ये इच्छा निर्माण होणे, ही यशस्वी होण्यासाठीची पहिली पायरी आहे. लोक म्हणतात अपयश ही पहिली पायरी आहे. माझं असं म्हणणं आहे की एखाद्या माणसाच्या मनामध्ये यशस्वी होण्याची, अंतर्मनाची इच्छा निर्माण होणं, ही यशाची पहिली स्टेप आहे. ती स्टेप उचलल्यानंतर अपयश येऊ शकतं, पण पहिली स्टेप कोणती आहे? इच्छा निर्मिती. तुमच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली पाहिजे. मी एक्झाम्पल देतो. आपण शेतकऱ्याची मुलं असतात, बरोबर आहे, किंवा तसं शेती बघितलेली असेल आपण सर्वांनी. तुम्हाला माहिती आहे, आपण ज्यावेळेस पहिल्यांदा शेतीमध्ये जातो, ज्यावेळेस वळवाचा पहिला पाऊस पडतो आणि जून जुलै महिन्यामध्ये आपला शेतकरी ज्यावेळेस पेरणी करतो आणि त्यावेळेस निसर्गाचं एक अद्भुत चित्र मी तुम्हाला सांगतो की ते तुम्ही बघितलं असेल, अनुभवलं असेल, तर तसा विचार केला असेल कदाचित. बघा, शेतीमध्ये पेरल्यानंतर 7-8 दिवसात तुम्ही त्या शेतीमध्ये जा, तुम्हाला निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार दिसेल. काय आहे? एवढूसं छोटंसं रोपटं जमीन पडून बाहेर निघतं, बरोबर आहे, सर्वांनी बघितलेलं. एवढूसं छोटंसं रोपटं जमीन फाडून बाहेर निघतं. पण ज्यावेळेस तुम्ही त्या शेतामधून जाता, तर तुमचे आई वडील तुम्हाला काय म्हणतात माहिती की बाळा सांभाळून जा, ते रोपटं नाजूक आहे, बरोबर आहे, तुझा पाय लागला किंवा हात लागला की तुटून पडेल, बरोबर आहे, हे वाक्य. आता निसर्गाचं कॉन्ट्राडिक्शन मी तुम्हाला सांगतो, मी पहा, लक्षात घ्या. काय एवढूसं रोपटं जमीन फाडून बाहेर निघतं, एवढूसं रोपटं जमीन फाडून बाहेर निघतं, पण त्याला तुम्ही बाहेरून टच केलं की तुटून पडतं. बघितलं? आता हे कॉन्ट्राडिक्शन कसं आहे? निसर्ग आपल्याला काहीतरी शिकवतो. काय? जमीन फाडणारे रोपटं बाहेरून टच केलं ते. एक्झॅक्टली मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही जन्माला आल्यानंतर जगातली कुठलीही स्पर्धा परीक्षा जिंकण्यासाठी तुम्ही जन्मापासून निसर्गदत्त हुशार. ज्यावेळेस तुम्ही बाहेरून प्रेशर केल्या जाईल त्यावेळेस तुम्ही तुटून पडा. आलं लक्षात मला काय म्हणायचंय की ज्या वेळेस तुम्हाला बाहेरून प्रेशराईज केल्या जाईल त्या दिवशी तुम्ही तुटून पडा. पण ज्या वेळेस तुम्ही आपण काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न कराल त्या तुम्ही जमीन करा. आलं लक्षात? कॉन्ट्राडिक्शन लक्षात घ्या. इट इज सो डेलिकेट. थोडस बारीकसं नाजूकचं रोपटं जमीन जर फाडलं, पण त्याला त्याची ताकद कुठून येते? तुम्ही निसर्गामधून येते. तुमच्यामध्ये बुद्धिमत्ता आहे, तुमच्यामध्ये टॅलेंट आहे, पण ज्यावेळेस तुम्ही बाहेरून प्रेशराईज व्हाल त्यावेळेस कुठून व्हाल. कारण निसर्गाचा एक सिद्धांत आहे. तुम्ही अंड बघितलं असेल, अंड जर बाहेरून फुटलं तर त्याची खुर्जी होते ना, अंड जर आपण फुटलं तर त्यातून नवीन जीव जन्माला येतो. सायकोलॉजी आहे, बरोबर आहे. म्हणून तुम्ही बाहेरचं प्रेशर न घेता तुमच्या अंतर्मनामध्ये अशा प्रकारची ताकद निर्माण करा की जगातल्या कुठल्याही गोष्टीला तुम्ही फेस करता येईल. पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्हाला हे माहिती आहे की उलूचं रोपटं जमीन फाडता बाहेर निघतं, पण एक गोष्ट लक्षात घ्या, कितीही पाऊस येऊ द्या, कितीही हवा येऊ द्या, कितीही पाणी येऊ द्या, कितीही वारा येऊ द्या, त्या उलूच्या रोपट्यात काहीही करू शकत नाही. बरं, खूप पाणी आलं, रोपटं कुठलं असं झालंय का? बघा, कधीच नाही होत. नेव्हर पॉसिबल. आयुष्यात तुम्ही कितीही संकट येऊ द्या, काहीही येऊ द्या, बाहेरून कितीही
त्यावेळेस जगात तुमची जमीन हलवण्याची ताकद कुणाचीच नाही. हे आम्हाला छोट्याशा निसर्गाच्या एवढ्याशा रोट्यानं समजलं. इथपर्यंत समजलं? कळतंय? कंटिन्यू करायचं. आता याचा दुसरा भाग आहे. मग अंतर्मनीय इच्छा निर्मिती म्हणजे नक्की काय? सबकॉन्शियस अंतर्मनामध्ये इच्छा निर्मितीचं काय आहे लक्षात? तर पहिली गोष्ट, तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर अंतर्मनापासून जर मिळवायची असेल तर त्यासाठी दोन गोष्टी लागतात. अंतर्मनावर एखाद्या गोष्टीचा आघात करायचा असेल तर दोन गोष्टी लागतात. एक आहे क्लिअर विजन आणि दुसरा आहे स्ट्रॉंग रिझन. काय? क्लिअर विजन विथ स्ट्रॉंग रिझन. आणि विजनच्या बाबतीमध्ये म्हणतो आपण म्हणतो टार्गेट सेटिंग. हा शब्द ऐकला असेल अनेक लोकांच्या तोंडून, तुम्ही ऐकलं असेल टार्गेट सेटिंग. माझं म्हणणं आहे टार्गेट सेटिंग म्हणजे काय असतं माहिती का? क्लिअर विजन असणं महत्त्वाचं आहे. आता मला एक सांगा, तुम्ही हात वर करा की येणारी कुठली, मला माहिती नाही तुम्ही कुठली एक्झाम देता, एसटीआय देता, पीएसआय देताय का कुठलं देताय का एमपीएससी का यूपीएससी मला नाही माहिती. येणाऱ्या एक्झाम मध्ये असलेल्या गुणांपैकी तुम्हाला एक्झॅक्ट किती गुण मिळणार आहे हात वर करा. सांगा. माझा प्रश्न कळला का नाही? बरोबर आहे. तुमची 100 मार्काची असेल तर किती मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत एवढं मला सांगा हात वर. इट इज फर्स्ट स्टेप टू फेल्युअर. कारण तुम्हाला जे मिळवायचं आहे ते तुम्हाला एक्झॅक्ट माहिती नाही. बरोबर आहे. टार्गेट सेटिंगच्या बाबतीत मी नेहमी एक गोष्ट बोलत असतो, कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडचा खेळ आहे का, मजाक नाही. टार्गेट सेटिंग म्हणजे काय? मी एक साधं उदाहरण देतो साहेब, तुमच्या लक्षात येईल. एक सुंदर महाल आहे, बरोबर आहे. संगमरवरी दगडाचा 35 एकरामध्ये असला एक सुंदर महाल आहे. तिथे एक सुंदर राजकन्या राहते आणि त्या राजकन्या 935 नंबरच्या खोलीमध्ये राहायचा आणि तुम्हाला रात्री जाऊन भेटायचं. दॅट इज टार्गेट सेटिंग. आलं लक्षात? काय? सुंदर राजकन्या महालामध्ये राहते आणि तिचा रूम नंबर आहे 935 आणि तुम्हाला रात्री जाऊन भेटायचं. याला टार्गेट सेटिंग का म्हणतो मी माहित आहे? दोन गोष्टी लक्षात घ्या. एक, राजमहल अख्खा महाराष्ट्र, बरोबर आहे. आणि ती सुंदर राजकन्या म्हणजे काय? नोकरी. आणि ती तुम्हाला मिळवायची, ती राहते 935 रूम मध्ये. आता यामध्ये दोन माइंड काम करतात. एक आहे कॉन्शियस आणि दुसरं आहे सबकॉन्शियस. कॉन्शियस माइंड काय करते आणि सबकॉन्शियस काय करतं? तुम्ही सांगा. तुम्ही चोर बघितले का? बघितले असतील ना का नाही बघितले? बरं जाऊ दे, ऐकलं असेल चोरांबद्दल. चोर एक काम करतात माहिती आहे काय करतात? त्याला मराठीमध्ये, आम्ही मी पोलीस पाटील आहे दोड या गावचा आणि मी तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातूनच जायला मला माहिती आहे. आता तो चोर काय करतो? दिवसा रेखी करतो, रात्री चोरी करतो. आलं लक्षात? रेखी करणे म्हणजे काय माहिती आहे? कॉन्शियस माइंडने तुमचं टार्गेट सेट करणं आणि सब रात्री पोहोचणे. याचा अर्थ काही विद्यार्थ्यांनी वेगळा घेतला, रात्री राजकन्या. त्याचा अर्थ होतो सबकॉन्शियस माइंड. ज्यावेळेस तुम्ही रेखी करता की 365 नंबरची, 335 नंबरची की काही मी यासाठी कधी कधी चुकीचे आकडे बोलतो की तुमचं माझ्याकडे लक्ष आहे का नाही. तुम्ही जे सांगताय 935 राईट, बरोबर आहे. 935 मध्ये जाऊन भेटायचंय, दिवसा भेटायचं नाही, रात्री काय भेटायचंय? तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही टार्गेट सेट करता तो तुमचा माइंड किती मिळवायचं, काय मिळवायचं हा विचार करा. पण ज्यावेळेस तुम्ही त्या राजमहालात घुसता त्यावेळेस विचार करायचा. समजले दोन गोष्टी? राजमहालात होतं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस तुम्ही विचार करायचा नाही की मी पोहोचेल का नाही. डोंट थिंक. कॉन्शियस माइंड थिंक करतो, सबकॉन्शियस माइंड वर्क करून जातो, बरोबर आहे. त्यामुळे तिथं पोहोचायचं असेल तुम्हाला तर दिवसा रेखी करा, म्हणजे आपलं टार्गेट ठरवा आणि मग रात्री अशा प्रकारे घुसा. तुम्ही डबल त्या डोक्याला विचार करता आला नाही पाहिजे. प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का? आम्ही सगळं उलट करतो. सबकॉन्शियस माइंड मध्ये टार्गेट सेटिंग करत नाही, आम्ही कॉन्शियस मध्ये टार्गेट सेट करतो आणि कॉन्शियस मध्ये दुसऱ्याला प्रयत्न करतो, बरोबर आहे. आणि मग आम्हाला अडथळे येतात आणि अडथळे आल्यानंतर आमच्या याच्यात काय होतं माहिती आहे का? आमच्याला टार्गेट नसतं, काय नसतं, कुठून जायचं, काय रेखी करतो, काय काहीच नाही. आणि मग एखादी झाडू मारणारी आमच्या हाताने जातो. राजकन्या राहते तिथं
सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ज्यावेळेस आपण मोठा विचार करतो आणि मोठं टार्गेट ठेवतो त्यावेळेस छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. आलं लक्षात? दुसरी गोष्ट, क्लिअर विजन समजलं? क्लिअर विजन समजलं कसं असतं? सेकंड गोष्ट आहे रिझन. आता एक गोष्ट लक्षात घ्या, यशस्वी होण्यासाठीचं रिझन कसं असलं पाहिजे? रिझन मस्ट बी इमोशनल. लक्षात घ्या, आमच्या मानसशास्त्रामध्ये वाक्य आहे की युअर रिझन, कुठलीही गोष्ट मिळवायची असते तर रिझन मस्ट बी इमोशनल, नॉट सोशल, पॉलिटिकल और फायनान्शियल ॲट ऑल. तुम्हाला जे मिळवायचं आहे ते मिळवण्यामागं तुमचं भावनिक कारण असावं लागतं. ज्यावेळेस तुमची कारणं ही व्यावहारिक होतात, फायनान्शियल होतात, सोशल होतात किंवा पॉलिटिकल होतात, त्यावेळेस तुमच्या आयुष्यात फेल्युअर येणं सुरू होतं. मी तुम्हाला सांगतो, आपण म्हणतो ना की सर मी टार्गेट सेट केलं, मी करणार अभ्यास करणार आणि 8-10 दिवसानंतर मी डिस्टर्ब होतो. बरोबर होतो का नाही? असं का होतं माहिती आहे? इमोशनल रिझन नाही आहे, आपले रिझन आहे फायनान्शियल. बघा लक्षात घ्या, स्वामी विवेकानंदांचे फार फेमस कोट आहे. ते काय म्हणतात की शूद्र माणसं माणसाबद्दल बोलतात, सामान्य माणसं वस्तूबद्दल बोलतात आणि असामान्य माणसं विचारांबद्दल बोलतात. तुम्हाला शूद्र व्हायचंय, सामान्य व्हायचं का असामान्य व्हायचं हे तुमच्या विचारांवर ठरते. तुमची कारणं जर भावनिक असतील यशस्वी होण्यासाठीचे तर तुम्ही लवकर यशस्वी होता. एक्झाम्पल मी देतो, तू बाबासाहेब आंबेडकरांचं नाव ऐकलं असेल. अख्ख्या जगाला संविधान देणारा, मला असं वाटते भारतामध्ये मानसशास्त्राच्या बाबतीमध्ये आणि युटिलिटी ऑफ सायकोलॉजी, मानसशास्त्राचा आयुष्यात उपयोग करून घेणारा बाबासाहेबांसारखा मोठा हिरो नाही, खरंच नाही. तुम्ही त्यांचं चरित्र वाचून पहा, तुमच्या लक्षात येऊन जाईल की काय गजबचं मानसशास्त्र झालं. बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये असं त्यांना जर तुम्ही विचारलं ना की त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर त्यांनी दीन दुबळे दलित आणि पिछड्या वर्गाच्या लोकांना, सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी मला माझ्या देशाचं संविधान घ्यायचं, हे वाक्य आहे त्यांचं सक्सेस होण्याचं. आता बघा मी काय म्हणतो, विचारांच्या बाबतीमध्ये कन्फ्युजन कसं होते आमचं आणि काय होतं मी तुम्हाला म्हणतो. मी काय म्हटलं की रिझन मस्ट बी इमोशनल, नॉट सोशल, पॉलिटिकल और फायनान्शियल. आता काय होतं, तुमच्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जर रिझन फायनान्शियल असेल तर तुम्ही एक स्टेप नंतर संपता. फॉर एक्झाम्पल, तुम्ही हा विचार करता अभ्यास करत असताना की सर मी अभ्यास तर करतोय, 8-10 दिवसांनी मग खाली जाता, चहाच्या टपरीवर जाता, त्या चौकात जाऊन फुगे खाता आणि फुगेवाल्या विचारता अरे किती कमावतो? थोडे 2000 रुपये. बरोबर आहे? मग तुम्ही म्हणता यार काय मी या अभ्यासात पडतो. घर विकणारा जर 2000 कमावते आणि मग कधी नोकरीला तर काय लागतं, यू आर डिस्टर्ब. बरोबर आहे, तुम्ही डिस्टर्ब होऊन जाता. कचोरा विकणारा कोणी असेल आणि तुम्ही त्याला विचारलं कार्यक्रम चहावाला किती असेल तर तुम्ही चहावाला विचारलं किती कमावतो, किती इतके कमावतो, मग तुम्ही डिस्टर्ब व्हाल. फायनान्शियल रिझन माणसाला डिस्टर्ब करतात आणि तुम्ही कशासाठी आलेले आहात माहित आहे? बराबर तुमच्या डोक्यावर तेवढंच झालेलं आहे, तू शिक, मोठा हो, स्पर्धा परीक्षा क्रॅश कर, म्हणून तुला नोकरी मिळत पैसा नाही. पण तुम्ही त्या पैशाच्या नादी लागले की तुम्ही समजून पगार हा येणार, तुम्ही लागल्यानंतर गव्हर्नमेंट एक तारखेला तुमच्या पासबुकात पैसे टाकणार. तो विचार आज नाही करायचा. बरोबर आहे? फायनान्शियल, आता बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये जर फायनान्शियल रिझन झालं असतं तर पहिल्या डिग्रीत बाबासाहेब आंबेडकर संपले असते. तुम्ही लक्षात घ्या, बाकीच्या 28 डिग्री त्यांनी मिळवले असते. काय संपले असते? पहिली डिग्री बुद्धिमान माणूस, इंग्रजांच्या नोकरी, संपला माणूस बाबासाहेब. बरोबर आहे? महान माणसं कशी स्टेप बाय स्टेप घडतात त्याचं मी एक ज्वलंत उदाहरण तुम्हाला. सेकंड स्टेप, त्याचं जर कारण सोशल असतं, सोशल तर काय झालं असतं, समाजासाठी मला करायचं आहे किंवा सोशल म्हणजे काय, दोन्ही प्रकारे. समाजाने म्हणणे याला मी सोशल म्हणतो, समाजासाठी नाही. बरोबर आहे? समाजाने म्हणणे की पुऱ्या समाजाला, समजा तुम्ही तुमच्या घरात या तुमच्या गावात म्हटलं चाल होय नोकरी लागतो की नाही लागत, तसं जर बाहेरून कोणी प्रेशराईज करत तुम्ही होऊ शकणार नाही. सेकंड स्टेप काय होतं, पॉलिटिकल रिझन. ज्यावेळी तुमची कारणं ही राजकीय असतात त्यावेळेस तुम्ही संपता. फॉर एक्झाम्पल, बाबासाहेब आंबेडकरांचा यशस्वी होण्याचं कारण जर पॉलिटिकल असतं, जर राजकारण असतं आणि त्यांनी जर विचार केला असता की मला या देशाचा पंतप्रधान व्हायचंय किंवा राष्ट्रपती व्हायचंय म्हणून मला आयुष्यात यशस्वी व्हायचंय, तर मला राष्ट्रपती व्हायचंय
पंतप्रधान व्हायचं या प्रमाणात जर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला असता तर ते यशस्वी झाले नसते, कारण त्यांच्या मनात तितक्या दिवसात एक दिवस तरी असा विचार आला असता की मी संविधान लिहून सुद्धा कदाचित या देशाचा माणूस मला पंतप्रधान किंवा राष्ट्रपती करतीलच असं नाही. आणि शेवटी तेच झालं. एवढा मोठा विद्वान माणूस भंडाऱ्याच्या लोकसभेला पडला. मग मला सांगा कमी फ्रस्ट्रेशन होतं का? अरे जो माणूस संविधान लिहितो तो इलेक्शन मध्ये पडतो की त्याला सगळं निर्माण. याचा अर्थ काय होतं की फ्रस्ट्रेशन माणसाला पॉलिटिकल रिझन खतम करतं. पण माणसं मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसाला इमोशनल रिझन कधीच खतम करू शकत नाही. मी तुम्हाला एक्झाम्पल देतो की काय. मी एक कुठेतरी एक ऐकलं की एक सैनिकी स्कूल होती, सैनिकी स्कूल, आणि कधी घरचा मुलगा आला का 12-14 वर्षाचा बोलतो, सर आला बसलं, त्या सरांना म्हटलं की सर मी गरीब आहे, माझ्याजवळ 1 रुपया नाही, पण मला भारतीय सैन्यात दाखल व्हायचं आहे, मला तुम्ही शिकवा. तेही विद्वान माणसं असतात जे बसलेले असतात. त्यांना एक प्रश्न विचारला की खरे बाबा तू का करायचं, बस तेवढं सांग मग मी तुला सांगतो की माझी फी किती आहे तुझी. तो म्हटला सर, आणि ते मिनिस्टर होते, महाराष्ट्राचे मिनिस्टर आहेत सध्या, हेल्थ मिनिस्टर प्रोफेसर. तर विचारलं की का असं काय वाटतं बा तुला की हे झाला पाहिजे तू म्हणून. त्यानं उत्तर दिलं, गजबचं उत्तर होतं माझं. त्याने उत्तर दिलं, म्हणजे सर माझं एक स्वप्न आहे की भारत देशासाठी मरावं, माझा मृत्यू व्हावा, मी शहीद व्हावं, आणि माझं प्रेत तिरंग्यात लपेटून यावं, आणि त्याला तुम्ही शांत करावं. आता मला एक सांगा, या प्रकारचं इमोशनल रिझन ज्याचं आहे, हा माणूस डिप्रेशन होणेच नाही. करून दाखवा, करा बरं तुम्ही डिप्रेशन. का? त्याची कारण त्याची आहेत रे मित्रांनो, त्याची आहे, स्वतःची आहे. त्याचं कारण होतं की असं माझ्या बाबतीत घडलं. आता आनंदा काय झाला, कसा डिस्टर्ब होईल, कारण याच्या डोक्यात आरक्षण नाही, बरोबर आहे, याच्या डोक्यात पैसा नाही, नोकरी नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच आहे का, काहीच नाही. मग हा आरक्षणाचा विचार करेल का? नाही. हा टीव्ही पाहिजे का? नाही. हा आरक्षणाचे डिबेट्स पाहिजे का? ते मूर्ख लोक येऊन बसतात, त्यांना आकडीची कवलीला अक्कल नसते, बरोबर आहे, ती डिबेट पाहिजे, काहीच नाही पाहणार. का? त्याचं स्वतःच इमोशन त्याच्याशी जोडलेलं आहे, बरोबर आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, इमोशनल रिझन मस्ट बी फ्रॉम युअर पर्सनॅलिटी. तो तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग असायला, कारण तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग असेल तरच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यश मिळवा. कसं? मी एक्झाम्पल देतो, माझंच देतो. मला जर कोणी विचारलं ना की सर तुम्ही का करता, मी पोलीस पाटील आहे, शेती आहे, डॉक्टरी आहे, सगळं होतो, मी व्याख्यानही देतो. आणि मला जर विचारलं तुम्ही का देता, तर माझ्या आयुष्याची सगळ्यात मोठी जर कोणती गोष्ट व्यक्तिमत्वाचं किंवा माझ्या मनावर ज्या गोष्टीचा प्रचंड पगडा आहे, ती एकच गोष्ट आहे, ती म्हणजे भूक. 1995 मध्ये माझे वडील वारल्यानंतर आम्ही कमालीची भूक पाहिली. म्हणजे मी जे आपलं हे असतं ना, काय स्वस्त धान्य विक्री दुकान असतं ना, कंट्रोल दुकान, तिथं मी जायचो आणि 2-4 असे 8-10-15 दिवस आम्ही काय केले, कोपऱ्यात लागलेले तांदूळ असतात ना, ते आणायचे, निसायचे, शिजवायचे आणि ते खायचे. कॉलेजला असताना मला एक टाइम जेवण होतं. हिंदू धर्मामध्ये असं म्हटलं जातं की रात्री तुळशीची पानं तोडायची नाही, पण एक टाइम जेवण असल्यामुळे मी 2ला जेवायचो आणि रात्री भूक लागली तर रात्री तुळशीची पानं तोडून खायचो आणि पाणी प्यायचो. गोष्ट अशी होती की भूक ही माझ्या आयुष्यात माझ्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. मला असं नेहमी वाटतं मी उपाशी नाही राहिलो पाहिजे, लेकरू उपाशी नाही राहिलो पाहिजे, यासाठी आम्ही कष्ट करतो. पण तुम्हाला जर मी म्हटलं की तुम्ही उपाशी न राहण्यासाठी तुम्ही कष्ट करा, तुम्ही कराल का? नाही. का? कारण आपण चालत असताना आपल्याजवळ इतका पैसा खिशामध्ये आहे, आपण 5-5 मिनिटाच्या अंतरावर डॉमिनोज पिझ्झाची, बर्गरची दुकानं पाहतो. या व्यक्तिमत्वाचा तुमच्यावर काही नाव नाही, पण आमच्यावर का आम्ही ते पाहिलेलं आहे. तुमच्या लक्षात आलं? म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाचा तो भागच नाही. त्याचं कारण जर तुमच्या आयुष्यात तो असेल तर तुम्ही पराभूत व्हाल. त्यामुळे रिझन मस्ट बी इमोशनल आणि फ्रॉम युअर पर्सनॅलिटी. तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग असलेलं कारण. एम आय राईट? समजलं इथपर्यंत? एनी क्वेश्चन? आर यू बोरी? बोर होतंय? कोणाला होता? बोर करा. बरं, एखादा क्वेश्चन असेल आतापर्यंतचा तर सांगा, नंतर मी तुरंत टॉपिक देतो. समजलं? मग आता एक होमवर्क आहे माझ्यावर. काय होमवर्क आहे माहिती आहे का? आज घरी जा
पहिली गोष्ट टार्गेट सेट करा, आकड्यांमध्ये करा, आणि मला हे का मिळवायचं त्यासाठी तर तुमचं इमोशनल रिझन करा. आणि इमोशनल रिझन मध्ये कधीही व्यक्ती, पैसा, अडका, घर, संपत्ती यासारख्या गोष्टी येऊ देऊ नका. बरोबर आहे? नाही तर मग काही काही मुलं म्हणतात सर मला तिला मिळवायचं आहे म्हणून मी प्रयत्न करतो, मला तिला मिळवायचं आहे. पण एक गोष्ट मित्रांनी इथं बसलेल्या आहे, मी तुम्हाला सांगतो 56 मुली एक नोकरी नाही देऊ शकत, पण एक नोकरी 56 मुली तुम्हाला देऊ शकतो. जीवनात शाश्वत सुद्धा लक्षात. या संदर्भात मी पुढे बोलणारच आहे. बरोबर आहे? झाला पहिला विषय समजला. बिल्ड डेव्हलपमेंट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रिझन, फिजन. रिझन मस्ट बी इमोशनल, नॉट सोशल, पॉलिटिकल और फायनान्शियल. ओके, समजलं? आता नंबर 2, मानसशास्त्र सांगत असताना एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो आज की आपल्या इथे जी निराशा आहे, जे नैराश्य आहे, त्या बाबतीमध्ये एका चातकाचं उदाहरण मी फार सुंदर सांगत असतो. बरोबर? चातक ऐकलंय? एक काल्पनिक पक्षी जो पावसाचंच पाणी पितो. बरोबर आहे? बघितलं? चातकाचा अभ्यास केल्यानंतर माझी एक गोष्ट लक्षात आली की चातकाची जी चोच असते ना, ती चोच कायम आकाशाकडे असते. का असते? कायम आकाशाकडे असते. ती आकाशाकडे का चोच असते? तर कारण त्या चातकाला हे माहित आहे की निसर्ग हा लहरी आहे. त्याला माहित आहे की कधी पाऊस पडेल, कधी ऊन पडेल, कधी वारा पडेल, कधी थंड पडेल, कधी गारपीट होईल, याचा काहीही संबंध नाही. त्यामुळे तो काय करतो, त्याची चोच कायम वर ठेवतो. ज्याही वेळेस पाऊस येईल तो फक्त माझ्या चोचीत पडला पाहिजे. बरोबर आहे? जसा निसर्ग आहे ना, तसा सध्याची परिस्थिती आहे आपल्याला. बिलकुल लहरी. कोरोना नंतर तर समजूनच नाही राहिलं. महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार दर 2 घंट्याला एक नवं सर्क्युलर काढते. त्यांनाही समजत नाही की आपण मागचं काय काढलं होतं, यात काय कन्फ्युजन. बरोबर आहे? स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत तर नक्की तेच आहे. आणि असे लोक, लीडर लोक बसलेले आहेत, काय कोणाच्या बाबतीत काय बोलावं. बरोबर आहे? निसर्गासारखेच आपलं गव्हर्नमेंट लहरी आहे. त्यामुळे तुम्ही आयुष्यात अभ्यास करत असताना त्या चातक पक्षासारखं कायम करत राहा आणि तुमची चोच, तुमचं माइंड हा कायम पुस्तकामध्ये ठेवा. ज्या वेळेस पाऊस पडेल, कधीही पडू देतो, आज पडेल, उद्या पडेल, 15 दिवसांनी पडेल, महिन्यानं, 10 महिन्यानं, 15 वर्षांनी, पण पडलेलं पाणी हे तुमच्याच पोटात गेलं पाहिजे. आलेली नोकरी ही तुम्हालाच मिळाली पाहिजे. ही चातकापासून शिका. आणि फार निराश व्हायचं नाही आयुष्यात. कधीच फार जास्त निराश व्हायचं नाही. एक हिंदीमध्ये एक शेर आहे कि यूं ना मायूस होके आंगन से उखाड़ो पौधे, यूं ना मायूस होके आंगन से उखाड़ो पौधे, धूप बरसी है तो बारिश भी नहीं. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं जर ऊन पडलं असेल तर पाऊस सुद्धा पडणार. आज नोकऱ्यांचा दुष्काळ असेल पण एक वेळ येणार, सरकारी भरती होणार, त्याबद्दल फार चिंता करायची नाही, कष्ट सोडू नका. चातकासारखं आयुष्यभर पाण्यात गेलं. बरोबर आहे? कायम चोच व्हा. कारण त्या चातकाला हे माहिती, माझी चोच कमी खाली गेली आणि निसर्ग लहरी जर पाणी वेगळ्या दिशेने पडला तर मी तहान गेला आणि तुम्ही आयुष्यभर बिना नोकरीचे जरा असता. बरोबर आहे? ओके. सेकंड स्टेप समजली. नंबर 3 फार महत्वाचा मी तुमच्याशी आज बोलणार की मित्रांनो, नथिंग इज राईट अँड रॉंग इन दिस वर्ल्ड, बट टाइम डिसाइड्स दैट यू आर राईट ऑर यू आर रॉंग. मित्रांनो, या जगामध्ये कुठलीच गोष्ट वाईट नाही आणि कुठलीच गोष्ट चांगली नाही. फक्त वेळ हे डिसाइड करते की तुम्ही चूक आहात का तुम्ही. बरोबर? समजा एक मी किस्सा सांगत असतो. मी एक वाशिममध्ये, जाऊ द्या वाशिम सोडून घे, मोठ्या शहरामध्ये आणि एक किस्सा घडला की एका घरामध्ये एका मुलीचे वडील बसलेले होते, आई बसलेली होती आणि आई ती शोटर शिवत असतात, ती शोटर शिवत होती आई, आणि पप्पा पेपर वाचत होते. पेपर वाचत असताना एकदम दरवाजा उघडला आणि ती मुलगी, त्या दोघांची मुलगी आत आली आणि आत आली म्हणजे पप्पा आई मी आज खूप खुश आहे. पप्पानी आईने विचारलं की का खुश आहे.
पप्पा म्हटले, ती मुलगी म्हणाली की पप्पा आज मी खूप खुश आहे कारण तुम्ही आजोबा होणार. बरोबर आहे, तुम्ही आजोबा होणार. पप्पानी पेपर बाजूला ठेवला, मुलीच्या चेहऱ्यावर हात फिरवला आणि चांगल्या दुकानावर जाऊन मिठाई आणून मागतो. बरोबर आहे. आई उठली, तिने ते हातातलं जे आहे शिवणं छोटं, ते छोटं शिवणं घेतलं आणि म्हटली बेटा तो आम्हाला खूप आनंद दिला आणि 9 महिन्यानंतर एक छोटंसं बाळ येईल, त्याच्यासाठी मी आतापासून छोटं शिवणं चालू करतो. आता बघा, हा एक किस्सा घडला. हाच किस्सा, हीच वाक्य तर त्या मुलीने लग्नाच्या अगोदर बोलली. तुम्ही लक्षात घ्या, काय कृती आहे, कर्म आहे, रिझल्ट आहे, सगळं येत आहे. पण चूक आहे का वाईट आहे, कोण डिसाइड केलं? नथिंग इज राईट अँड रॉंग इन दिस वर्ल्ड, बट टाइम डिसाइड डज यू आर राईट और यू आर रॉंग. जगामधलं काही चुकीचं नाही रे, काही चुकीचं नाही. मी तर व्याख्यानामध्ये खरंच सांगतो, प्या दारू, काय आहे दारू पिणं वाईट आहे का? मी तुम्हाला सांगतो, याचं विश्लेषण देतो, फक्त 2 मिनिटं शांततेने ऐका. डोंट टेक इट अदरवाइज. एक गोष्ट लक्षात घ्या, नक्की मी काय म्हणतो, प्यायची असं ना प्या, काय आता 65,000 रुपयाची व्हाईट इटालियन बियर 750 ml ची बाटली फिरती प्या. का म्हणतोय मी? कोट्यवधी ज्या दिवशी तुम्ही 750 ml 65,000 ची दारू प्या, त्या दिवशी तुमची इस्टेट 65 कोटीची असते. कशी टाकायला असते तुमची? तुमच्या अलग लक्षात स्वप्न पाहायचे तर मोठी प्या, काय हरकत? तुम्हाला माहिती आहे, जा सीमेवर भारताच्या लांबून तिथे जा. मध्ये ज्यावेळेस तुम्ही जाल का नाही, त्यावेळेस -°C टेम्परेचर मध्ये बॉडी मेंटेनन्स साठी तुम्हाला भारताचं गव्हर्नमेंट तुम्हाला वाईट मिळते. माहिती आहे? हिंमत असेल प्यायचा. मग दारू पिणं वाईट आहे का? फक्त कशाला ठरवलं? आपल्या 80 रुपयाच्या बॉटलमध्ये पुऱ्या गावात मागवून करणार आहे. हो ना, मी पोलीस पाटील मला माहित आहे काय सगळ्या 80 रुपयासाठी काय दाखवलं. हिंमत आहे ना, चलो हो जाओ, जा तिथं. अरे तिकडून आणली बी ना, काही काही किस्से असे आहेत, तिकडून आणली बी ना, उद्या सुद्धा तुमचे लग्न झाल्यानंतर म्हातारे बी म्हणते मग तुमच्या बायकोले त्याची मुलगी असेल बाहेर जमत. आणि हे खोटं नाहीये. त्या दिवशी वडील म्हणतात हो की ते बाहेर जाऊ का अभिमानाच्या गोष्टी आहेत ना. म्हणून कोणती गोष्ट केव्हा करावं हे समजलं की नथिंग इज राईट अँड रॉंग इन दिस. असं काही नसतं जगात, वाईट नाही, चुकीचं काहीच नाही. वेळ येतो तुम्हाला आता काय करायचं हे ठरवा. पण प्रॉब्लेम असा आहे की आम्हाला ज्यावेळी जे करायचं त्यावेळेस आपण करतो. बरोबर आहे? आणि ज्यावेळी जे करायचं ते करत नाही. माझी आजी, मी ज्यावेळेस लहान होतो ना, तर आमच्या घरी ते हे करायचे, रई लावायचे. माहिती का? रई लावणं माहिती? आजकाल विसर्जन जमान्यात दिसतही नाही. आम्हाला ताकही आणायचं काम पडलं, पनीरही आणायचं काम पडलं, तर ऑलरेडी लहानपणी आहे कधी ते अशी रई लावायची मोठी आमच्या टाकामध्ये अशी रई लावायची. आणि रई लावल्यानंतर काय करायची की सुरुवातीला ते जे यायचं वर ते धरायचं, फेकून द्यायचं. बरोबर आहे? ते फेकून द्यायचं आणि फेकून दिल्यानंतर मग ती रई थोडा घुसवायची आणि नंतर ते जे यायचं ते ती काढायची, लोणी काढायची आणि ते शिजवल्यानंतर तूप तयार व्हायचं. बरोबर आहे? हा किस्सा. मी माझ्या आधी नेहमी विचारायचं की मा हे काय असतं, म्हणजे तू जे सुरुवातीचं लोणी का फेकून देतो? मी प्रश्न विचारायचो, तू सुरुवातीचं लोणी का फेकून देतो? ती म्हणायची आम्हाला ते लोणी नाही, तो काय माहिती फेस. काय फेस. आणि तो फेस फेकून दिल्यानंतर ती ज्यावेळेस घुसळायची नंतर जे यायचं ते काय यायचं? लोणी आणि दूध. बरोबर आहे मित्रांनो? तारुण्यामध्ये सुरुवातीचे जे काही विचार असतात ते त्या फेसासारखे. तुम्ही लक्षात घ्या, सध्या तुमच्या डोक्यामध्ये जे इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन जे काही उड्या मारून राहिलं ते काय माहित आहे? फेस. तो फेस आहे, ते लोणी नाही आहे. हे फेस जोपर्यंत फेकून देत नाही आणि आयुष्यात ज्ञानाच्या गंगेमध्ये जोपर्यंत घुसळत नाही तोपर्यंत आयुष्यात लोणी खायचा तुमचा अधिकारच नाही. आणि ज्या दिवशी लोणी खाल
त्या दिवशी तुम्हाला कळेल की आपण फेस फेकून दिल्याचा आनंद काय. म्हणजे आलं लक्षात. काय बीएससी ऍग्री झाले विद्यार्थी काय आहे काय बीएससी ऍग्री आहे का नाही. बीएससी ऍग्री मध्ये शिकवत असताना बीएससी मध्ये एक टर्मिनॉलॉजी आहे. ती टर्मिनॉलॉजी आहे निप्पिंग. NIPPING निप्पिंग. ऐकलंय कधी या शब्द? ऐकलंय नाही. निप्पिंगला अगदी तुमच्या भाषेत जर सांगायचं असेल तर आपण म्हणतो खुडणी. बरोबर आहे. हरभरा असतं ना, हरभरा खुडतो आपण अलमाईत शेतात जाऊन. आता ते मशीन निघलं त्या खुडून टाकायचं. बरोबर. ही प्रोसेस काय आहे माहिती आहे का? लिपिंग खोडण्यामागं, हे लिपिंग करण्यामागं असं एक असतं की तिथं जो एखादे हार्मोन्स असतात, ते हार्मोन त्या झाडाला फक्त मोठे करतात. त्यामुळं काय होतं की सगळं त्या तो हार्मोन जो आहे तो त्याचे पोषक द्रव्य जे आहेत ती पूर्ण शोषून घेतं, नुसतं वाढत जातं. त्याला घाटे नाही जात. पण ज्यावेळेस त्याची निपिंग होते त्यावेळेस ते फंगाळत जातं. बरोबर आहे. आयुष्याचं तसंच आहे. सुरुवातीच्या काही काळामध्ये वरची असलेल्या विचारांचं काही दिवस निपिंग करावं लागतं. इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन याचं निपिंग करावं लागतं, तोडावं लागतं काही दिवस. मग आयुष्य फंगाळत जातं. आम्ही फेसायला म्हणतो, सर तिनं मला पाहिलं, मला बॅलन्स मागितलं 179 रुपयात खुश, तिला बॅलन्स टाकला सर वेळ त्याच्यापेक्षा खूप छान. आणि देव एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाला एक माहित आहे तुमचा सगळा लेखाजोखा देवाजवळ असतो. देव सुरुवातीला म्हणतो तारुण्यात यानं जे जे त्यागलं याला नंतरच्या काळात भरून की देणार. पण यानं जर समजा निप्पिंग केली नाही, याने जर समजा फेस खाल्ला तर याच्या आयुष्यात तुपाची दार कधीच जिंकणार नाही. हा निसर्गाचा सिद्धांत. मी त्या दोन्ही गोष्टी सांगितल्या. नेचर सायकोलॉजी. आलं लक्षात? ओके ओके. आता मला एक सांगा की तुम्हाला मी बोललेल्या प्रश्नांपैकी किंवा या व्यतिरिक्त जर काही क्वेश्चन असेल सायकोलॉजिकल, मी त्याची उत्तरं देण्यासाठी तुम्हाला तयार आहे. माझी कृपया विनंती आहे की तुम्ही काही प्रश्न असेल तर विचारा. आज बोललेल्या टॉपिक बद्दल आणि वेगळ्या बोललेल्या टॉपिक. हात वर करा आणि क्वेश्चन विचारा. काही प्रश्न आहे आपला? नाही. याचा अर्थ दोन होतात मित्रांनो. एक तर मी जे बोललो ते तुम्हाला काहीच कळलं नाही, किंवा माझं बोललेलं 100% समजलं. मी असं म्हणले होते की एखादं रिझन असायला पाहिजे. माझा असा प्रॉब्लेम, मला 15 दिवसाच्या नंतर थोडंसं वेगळं फील होते. म्हणजे अभ्यास नाही करत तसं एखाद्या गममध्ये गेल्यासारखं. म्हणजे 15 दिवस झाल्याच्या नंतर अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन होत नाही. 2-3 दिवस परत असे थोडे जशी सुरुवात झाली तिथून डबल स्टार्ट होतं. मी तेच सांगितले ना सुरुवातीला, मी तेच सांगितलेले की आपण का डिस्टर्ब होतो त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. डिस्टर्ब होण्याची कारण कुठली आहेत? आपली फायनान्शियल आहे, सोशल आहे किंवा पॉलिटिकल आहे. इमोशनल रिझन तुम्हाला नाही हवं शकत फॉर एक्झाम्पल, आणि ते तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग असला पाहिजे. मी तेच म्हणतोय ना, घरी जाऊन ते शोधा की मी का करतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण स्वत्व नाही माहित आपल्याला. स्वत्व. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी अख्ख्या हिंदवी स्वराज्यच निर्माण केलं. तर त्यांच्या शब्द काय होता? स्वराज्य. स्वतःसाठी निर्माण केलेलं राज्य. बरोबर आहे. म्हणजे काय असतं की स्वतः ज्यावेळेस तुम्ही स्व हा शब्द शोधता त्यावेळेस तुम्ही स्वतःसाठी झगडता. त्यामुळे त्यांनी मावळे जे तयार केले ते स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत केली. तुमच्या बाबतीमध्ये आपण जे म्हणतो ना डिस्टर्ब होत असं जमतच नाही, 8-10 दिवस मी फार मोटिवेटेड राहतो, असं वाटतं की आज तर परीक्षा येऊन त्या फक्त फाडून तू, आणि ज्याचं पुस्तक घेतो त्यावेळेस मी डिस्टर्ब होतो. त्याचं कारण काय माहित आहे? आमची कारणं आमच्या व्यक्तिमत्वाला साजेशी नाहीत. मी जे माझं उदाहरण सांगितलं. आणि भूक तसं तुम्ही तुमच्या आयुष्यात शोधा. ते नाहीये. लॅकिंग कुठे आहे? तिथं आहे. तुम्ही डिस्टर्ब का? त्यामुळे. तुम्ही का हारता? त्याच्यामुळे हारता. तुम्हाला तुमची कारणं शोधावी लागतील. आमचा प्रॉब्लेम असा आहे की आम्हाला जगानं आणून टाकलेलं. बरोबर. वाटेड पिक्चर मध्ये सलमान खानचा डायलॉग आहे, तू या आया नाही आहे, तू लाया गया. तुम्ही आले नाही, तुम्हाला इथं आणण्यात गेलंय.
मग आपली कारणं काही असतात. पप्पाने धाडलं म्हणून आलो, मम्मीने धाडलं म्हणून आलो, आमच्या गावात सैनिकाचा पोरगा लागला म्हणून आलो, माझा मित्र लागला म्हणून आलो, मैत्रीण लागली म्हणून आलो, मैत्रिणीनं घे 12वीमध्ये ऍडमिशन घेतली म्हणून आलो. आमची कारणं वेगळी आहे. लक्षात गोष्ट अशी असते की आमचं कारण काय, माझं अस्तित्व काय हे शोधता आलं. तुम्हाला मी गोष्ट सिंपल सांगतो, गणितशास्त्राचा साधा सिद्धांत. वर्तुळ माहिती आहे आम्हाला. वर्तुळ जर परिपूर्ण करायचं असेल तर तुम्हाला कर्कटामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर तुम्हाला त्याचा केंद्रबिंदू पकडता आला. बरोबर आहे. वर्तुळ येतच बरोबर केंद्रबिंदू पकडता आला पाहिजे. आणि तुमचं अस्तित्व, तुमचं व्यक्तिमत्व आणि तुमचं आयुष्यात काहीतरी मिळवण्याचं कारण ह्या त्या तुमच्या पर्सनॅलिटी, तुमच्या व्यक्तिमत्वाच्या केंद्रबिंदूच्या आसपासच असलं पाहिजे किंवा त्याच्यावरच असलं पाहिजे. आयुष्याचा परिपूर्ण होतो. प्रॉब्लेम असा आहे की आम्ही इथं कर्कट ठेवतो, असं फिरतो, मग होणारे वर्तुळ आलं नाही, मग असं करून तो, मग असं करून तो, हजारो वर्तुळ तयार होतात, पण एक दिन परिपूर्ण नाही. त्याचं कारण आहे अरे तिचा नेचर असलो आणि सगळ्याचा सिद्धांत बाबांनो हा गणितशास्त्राचा सिद्धांत आहे. बरोबर आहे. म्हणून तुम्हाला जर डिस्टर्ब व्हायचं नसेल तर तुमचं भावनिक कारण शोधा. फायनान्शियल कारण तुम्हाला डिस्टर्ब करणार आहे हे 100% गॅरंटी मी तुम्हाला सांगतो. कारण तुम्हाला काय वाटतं की घेवरालीच्या अभ्यासिकेमध्ये ठेवलेली मोठी पुस्तकं वाचण्यापेक्षा फुगे करणं आणि पाणी करणं सोपं आहे ना. मग तुम्हाला असं वाटतं की इतके सोपं आहे म्हणजे हे कशाला मी करत नसतो. बरोबर आहे. मी जे त्या मुलाचं उदाहरण सांगितलं की तिरंग्यामध्ये लपेटून आलेल्या माझ्या प्रेताला तुम्ही शालूक मारलं पाहिजे. हिला किती गवायचे बच्चो, जिन्होंने इस तरह से अपने इमोशनल रीजन को जता दिया था कि चल काय डिस्टर्ब करणार तुम्ही. तुम्ही असं म्हणणार का तुम्ही मेल्यावर कोणी शालूक नाही करणार म्हणून. निगेटिव्ह विचार येणेच नाही ना सर. आमचे निगेटिव्ह विचार यामुळे येतात की आमचे कारण वेगळे आहेत किंवा आमच्या. आणि दुसरी गोष्ट झाली तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करता आणि त्यावेळेस स्ट्रॉंग इमोशनल रिझनला ज्यावेळेस अभ्यास करा त्याच वेळेस तुम्हाला सक्सेस मिळतं, बाकीच्या गोष्टी सक्सेस मिळत नाही. दुसरी गोष्ट सर मला हा विषय समजत नाही, हे नाही समजत, असं नाही समजत, कॉन्सन्ट्रेशन नाही लागत. त्यासाठी मी वेगळं एका तासाचं लेक्चर ठेवलं. जर तुम्हाला आजचं आवडलं तर काही चांगलं वाटलं तर. माझ्याजवळ अनेक विषय आहेत. स्टॅमिना डेव्हलपमेंट बद्दल माझ्याजवळ विषय आहे, कॉन्सन्ट्रेशनचा आहे, कॉन्फिडन्सचा आहे. आपण जे कॉन्फिडन्स बद्दल बोलतो, कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स, लो कॉन्फिडन्स आणि कॉन्फिडन्स आणि पॉझिटिव्ह थिंकिंग यामध्ये काय फरक आहे हे वेगवेगळ्या. जर तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं तर एका तासाच्या लेक्चरमध्ये मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला शिकवण्यासाठी जर तुमचा रिस्पॉन्स असेल ओके सर समजलं बरोबर आहे तुम्ही. आणि माझी काही माझं यूट्यूबला चॅनल आहे, मला तुमचा रिक्वेस्ट आहे, डॉक्टर अमोल आत्माराम देशमुख म्हणून माझं यूट्यूबला चॅनल आहे. प्रत्येक ठिकाणी माझे जे लेक्चर्स होतात ते जवळपास संपूर्ण लेक्चर्स मी तिच्यामध्ये टाकलेलं असतं. कोणती गोष्ट लपवत नाही. माझी तुमच्या सर्वांना रिक्वेस्ट आहे, अपेक्षा आहे. इथं बसलेल्या प्रत्येकाजवळ अँड्रॉइड मोबाईल आहे आणि असणारच तर माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. बरोबर आहे. म्हणजे तिथेही तुम्हाला जर काही काही प्रॉब्लेम्स असतील सायकोलॉजिकल तर तुम्हाला ते तिथं सर समजलं तुम्हाला नक्की. आता तुम्ही शोधायचं आहे की माझं भावनिक कारण काय, तुमचं माझं नाही, तुमचं भावनिक कारण काय आहे. आता भावनिक कारण शोधत असताना काय करायचं माहिती का की मी कुठल्या गोष्टीसाठी इमोशनल होतो आणि कुठल्या गोष्टीसाठी मी मला रडू येतं, मला हसू येतं, मला जगावं असं वाटतं की कुठली गोष्ट एकदम ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी यायला सुरुवात होते किंवा मी खूप आनंदी होतो. दोन्ही असू शकतं ना, खूप आनंदी असू शकतो, खूप दुःखी असू शकतो. बरोबर. पण मी जे म्हणतोय की त्यात वस्तू आणि माणूस नसला पाहिजे. बरोबर आहे. कारण मग ते विचार विवेकानंदांच्या मध्ये ते शुद्र होत चालतो, आपण सामान्य होत चालतो आणि मग तिथे आपण पराभूत व्हायला सुरुवात होतो. तुम्हाला असं वाटेल की मला लाल दिव्याच्या गाडी वाटते खूप आनंद होईल तर मग तुम्ही काय करता माहिती आहे का, लाल दिव्याच्या गाडी वाटते का नाही मग तुमचा एखादा पोरगा लागला की त्यानेच म्हणता किंवा ड्रायव्हर ठेव. तुमच्या आलं का लक्षात, लाल दिव्याच्या गाडीतच बसायचं ना, मग ते ह्या नाही तर काय करत आलं काय होतं झालं डिस्टर्ब जाऊ द्या तिकडे त्याला म्हणून आपण 10,000 रुपये महिना म्हणजे मी काय म्हणतो ज्यावेळेस वस्तू फायनान्स तुमच्या स्वप्नामध्ये येते त्यावेळेस तुम्ही डिस्ट्रॅक्ट होणं सुरू होता. बरोबर आहे. फार इमोशनली स्ट्रॉंग रिझन असल्याशिवाय सक्सेस होणं शक्य कसं. ओके नेक्स्ट काय क्वेश्चन.